नमस्कार. सध्या उन्हाने तीव्रतेची पातळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाठली आणि ऊन एवढं त्या ठिकाणी डेंजर झालं यंदाच्या वर्षी की शेतकरी राजा आमचा लाहीलाही त्या ठिकाणी करतोय. सगळ्यांना घामाच्या धारा त्या ठिकाणी फुटल्या. वातावरणामध्ये असे बदल होत आहे की हवामान तज्ज्ञ सुद्धा त्या ठिकाणी आता त्यांचा सुद्धा अंदाज त्या ठिकाणी फेल ठरायला लागलाय. पण अशाही उन्हाच्या तडाख्यामध्ये 40 डिग्री सेल्सिअसच्या पुढे तापमान गेलंय, 50ला तापमान आता पोचायला लागलंय. अशाही परिस्थितीमध्ये आमचा बळीराजा शेतीमध्ये त्या ठिकाणी राबतोय. कितीही ऊन असू द्या, कितीही आसमानी सुलतानी संकट असू द्या, आमचा शेतकरी राजा मात्र शेतीशी त्या ठिकाणी अजूनही प्रामाणिक आहे आणि प्रामाणिक राहून त्या ठिकाणी कष्ट करतोय. माझ्यासोबत पंढरपूर तालुक्यातील जळोली गावातील सुनील शिरसाट नावाचा एक तरुण शेतकरी आहे. माझ्या हातात जे आपण झेंडूचं फूल पाहताय, हे फूल मी आता ऊन 42च्या पुढे टेम्परेचर दाबून बघितलं तरी ते फूल आहे असंच पुन्हा फुलतंय राहतंय. हे फूल या झेंडूची शेती करण्याचं काम किंवा झेंडू पिकवण्याचं काम, ऑरेंज रुपी हा झेंडू आहे, हे सोनं पिकवण्याचं काम सुनील शिरसाट यांनी आपल्या शेतामध्ये केलंय. त्यांना सहकार्य केलंय इंडस्ट्रीज कंपनीचे काही अधिकारी केंद्रे साहेब आणि फाळके साहेब यांनी त्यांना मार्गदर्शन केलंय. गणेश कृषी सेवा केंद्रातून त्यांनी रोपं आणली, ती रोपं लावली माडांनावर. जवळपास 2-2.5 एकराचा हा प्लॉट आहे. एकीकडे ऊस शेती त्या ठिकाणी आहे. हा पट्टा सगळा ऊस शेतीचा पट्टा आहे. पण ह्या पट्ट्यामध्ये आता ड्रॅगन असेल, आलं असेल किंवा फुल शेती असे वेगवेगळे प्रयोग त्या ठिकाणी व्हायला लागले आणि प्रयोग करण्याचं धाडस सुनील सारखे काही तरुण शेतकरी त्या ठिकाणी करतायत. आणि ह्या प्रयोगामधून मंडळी रणरणत्या उन्हामध्ये राबून घाम गाळून उन्हाची तीव्रतेची पर्वा न करता केवळ माझं शेत आणि माझ्या शेतामध्ये सोनं पिकवू शकतो या जिद्दीने उतरलेले हे शेतकरी, या शेतकऱ्याने आज सोनं कमवलंय असं म्हटलं तरी मंडळी फारसं अवघड ठरणार नाही. कारण 50च्या पुढे या झेंडूला त्या ठिकाणी आज बाजारामध्ये दर मिळालाय. संयम त्या ठिकाणी ठेवला शेतीमध्ये तर शेती सोन्याचे दिवस आणते, हे सुनीलच्या बाबतीमध्ये अगदी तंतोतंत खरं ठरले. मग सुनीलला त्या ठिकाणी या भागातले कृषी अधिकारी आनंद ढवळे यांचंही सहकार्य लाभलंय, नर्सरीवाल्यांचंही सहकार्य लाभलंय आणि मुलाचं सहकार्य ज्या कंपनीचं हे वाहन लावलंय त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांचं लाभलंय. लाखो रुपये उत्पन्न काही दिवसामध्ये सुनीलने या ठिकाणी या शेतामध्ये कमवलं. उष्ट्या बेडवर त्या ठिकाणी किमया सगळी झाली. पहिल्या बेडमध्ये कलिंगड होतं, त्याच्यामध्ये सुनीलने चांगलं उत्पादन मिळवलं आणि आता त्या उष्ट्या बेडवर झेंडू लावलाय आणि त्या झेंडूमध्ये चांगलं उत्पादन, लाखो रुपये, काही हजार किलो टनाचा तोडा काढण्याची किमया आज सुनील त्या ठिकाणी करतोय. हे सगळं कसं घडून आलं? 42 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये सुद्धा शेती 100% नव्हे तर 1001% परवडते. ही गोष्ट, ही सगळी किमया, ही सगळी यशोगाथा आपण सुनीलला सहकार्य करणारे कंपनीचे अधिकारी इंडस्ट्रीजचे त्यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत. नमस्कार. पहिलं काय होतं इथं? पहिलं कलिंगड लावलेलं होतं. बरं, त्याच्यात कसं काय झालं? कलिंगडचं पण भरपूर उत्पन्न भेटलंय. 25 ते एकरी 25 टन माल निघला. बरं. 2 एकरामध्ये 50 टन माल घेतला. बरं, किती झाले पैसे? ते सरासरी 5.5 लाख रुपये झाले कलिंगडमध्ये. कलिंगडमध्ये चांगला नफा झाला. झाला. झेंडू कसं वळला? झेंडूकडे म्हणजे झेंडू मी ते 4 वर्ष झालं असंच करतोय. नाही, गणेश ॲग्रोकेमिकल्स टेंभुर्णीचे मार्गदर्शन आहे मला. आणि झेंडू हा विजेता वाण आहे. आता लावलेला आणि 1-2 वर्ष झालं करतोय मी ते झेंडूचा वाण विजेता. आता किती प्लॉट आहे सगळा? आता 2 एकराचा प्लॉट आहे. बरं, उत्पादन किती चालू आहे सगळं? उत्पादन आपल्याला आता भरपूर भेटतंय याच्यामध्ये. कलिंगड तुम्ही सगळं झालं, उत्पादन झालं, नंतर मग रोप कधी लावली झेंडूची? झेंडूची रोप आपण 30/3/2026 ला लावलेत. बर, उन्हाळा सुरू झाला. किती, कसं अंतर ठेवलं? अंतर 1.25 फुटावर 2-1 लावलेलं आहे, लागण केलेले. 6 फुटी बेड आहे. बर. आणि 1.25 फुटाला 2-1 केलंय. 2-1 केलं. सगळी रोपं चिटकली? सगळी रोपं चिटकली, काहीच अडचण आली नाही. रोपं वाढायला लागली. पाण्याचं नियोजन कसं केलं? पाण्याचं नियोजन सुरुवातीला 1 तास पाणी सोडत होतो. बर. आणि नंतर जसं टेम्परेचर वाढेल तसं, झाड वाढेल तसं पाणी वाढवत जायचं. बर. झाडं सगळी सक्सेस झाली? झाडं सक्सेस झाली. पहिला थोडा फुलं कळ्या लागायला लागले असतील? कळ्या लागायला लागल्या. कळी गळती वगैरे काय झालं? काही सुद्धा अडचण आलेली नाही. बर. हो. बर. पहिला तोडा आपला एकरामध्ये साधारण 400 किलोचा झाला. एकरामध्ये पहिला तोडा 1 एकर मध्ये. आता कसं, कितवा तोडा आहे सध्या? आता ही 4था तोडा आहे. 4था. किती निघतोय माल? आता निघल 1500 किलो 1 एकरामध्ये. 1 एकरामध्ये म्हणजे 1-1.5 टनच्या आसपास. रेट कसा मिळतोय तुम्हाला? आता 55 रुपये मार्केट चालू आहे, पण आपल्याला जागेला 50 रुपये भेटतोय बिगर खर्ची. बर. मग किती दिवस चालेल पुढे? आता अजून याचे 6 तोडे होतील.
टोटल 10 होते. सो टोटल 10 तोडे होते. 10 तोड्यामध्ये किती निघाल सगळं माल? 10 तोड्यामध्ये साधारणपणे 9-10 टन माल निघेल एकरामध्ये. एकरामध्ये म्हणजे 10-20 टन. 20 टन माल निघेल. सरासरी रेट कसा मिळेल तुम्हाला आता? सरासरी आपण 30 ते 35 रुपये पकडायचा. 30 रुपये धरूया. किती होतील पैसे? 6 लाख रुपये होते 2 एकराचे. 2 एकराचे 6 लाख. पहिले ते कलिंगडचे कलिंगडचे 5.5 लाख झाले. 5.5 आणि 6 11 लाख धरूया. 11 लाख रुपये. कलिंगड किती दिवसात झाले? 5 लाख. कलिंगड 55 दिवसात गेले. आणि ही झेंडू आता ही झेंडू लावल्यापासून 45 दिवसात चालू झाला. आणि आता नंतर 1.5 महिना चालतंय. म्हणजे 45 दिवस म्हणजे 60 दिवस चालतंय. अजून 3 महिने जाते. 55-60 दोन्ही पीक शॉर्ट टर्म म्हणजे 6 महिन्याच्या आत 10-11 लाख रुपये उत्पन्न भेटतात. तो शेजारी तुमचा आता ऊस पण आहे. हो, सगळीकडे ऊसच आहे. तुम्ही आता झेंडू लावलाय 2 एकर आहे. आता काय होते, झेंडू लावताना बरेचसे मिक्सिंग करतात. आता तुमचा हा भगवा आहे, पुन्हा पिवळा असतो, असे मिक्सिंग लावतात. मग तुम्ही असा एकच कलर कसा लावला? एकच कलर लावला कारण याची पंपिंग वगैरे चांगला आहे फुलाचं. आणि हे असं पूर्ण जरी दाबलं, कॅरेट मध्ये जरी आपण भरताना दाबलं समजा, तरी हाय असं जागेला येते फुल. आणि विजेता व्हरायटी 1 नंबरच आहे. आणि ह्याच्यामध्ये उत्पन्न जास्त आहे, वेट जास्त आहे. जवळजवळ 30 ते 40 ग्रॅम फुल भरतंय काट्यावर ठेवल्यानंतर एक फुल. त्याच्यामुळं ही व्हरायटी मी लावली. तुमच्या इकडे पण ऊस आहे, शेजारी दोन्ही बाजूला ऊस आहे, पायथ्याला ऊस आहे. ऊसच आहे. तुम्ही कलिंगड झेंडू ही लावत असताना आजूबाजू लोक काय नावं ठेवत असतील, विहीर पाणी भरपूर आहे कशाला काय नावं ठेवतात? नावं ठेवणारच काही विषय नाही, पण आमचं कन्सल्टिंग करणारे मगाशी कार्यक्रमाला होती का नावं ठेवणारी? मगाशी कार्यक्रम नव्हती. काय ती आता ही सगळं फुललेलं शिवार बघून काय म्हणतात? काय म्हणणारच काय असते तेव्हा आपण करणार आहे धाडस करून. कांडी पुरलेली बरी का ही असं इकडे तरकारी असे म्हणतात की कांडी पुरलेली बरी, पण आपल्याला ते आमचे मित्र गणेश शेठ आहेत ना, त्यांचे मार्गदर्शन पहिल्यापासून लाभलेलं आहे. आणि त्यांच्यापासून लाभल्यापासून आपल्याला 1 नंबर उत्पन्न भेटतं. मी गेल्या वर्षी पण एक कलिंगडचा प्लॉट केला. बर. त्याच्यामध्ये मला 60 ते 70 टन माल निघला होता 3 एकरामध्ये. त्यात पण भरपूर उत्पन्न राहील. कांडी नको का दाबायला? कांडी असतच थोडंफार ऊस आहे, बाकीची शेती हेच असते फुलाची. बरेच वेळा फुल शेती तुम्ही करताय, बरेच दिवस तुम्हाला अनुभव दिसताय. मग संयम तुम्ही ठेवणे का कसं? म्हणजे काय लोक लावता लावता नाही, आपलं कंटिन्यू चालूच आहे. जेव्हापासून मी करतोय झेंडू प्लॉट तेव्हापासून मी कधी असं नाही आता सुद्धा मी लागवड करायला लागलोय 15 तारखेला. नवीन शेतकरी जे फुल शेतीकडे तरकारीकडे वळणार आहे त्यांना काय सांगाल तुम्ही? नाही, केलं तर चांगलंच आहे. जे करतोय त्यालाच मिळणार आहे. दर पडतात की कधी कधी एकदम कमी दर पडले तरी सुद्धा आपल्याला, माझा झेंडू आता मी आजपर्यंत केला तर 25+ विकलाय सगळा. आणि काही दिवस 10 पण विकला, पण परत नंतर 60-70 वर पण जातोय. म्हणजे एक तोडा जर आपल्याला हातला सापडला तर मागचं पुढचं सगळी लेवल काढते. खचून गेला नाही तुम्ही? खचलो नाही, थांबला तुम्ही. नमस्कार. नमस्कार, मी तात्यासाहेब फाळके, इंडस सीड्स प्रतिनिधी, सोलापूर डिस्ट्रिक्ट. आज आपण इथं जवळ या गावी विजेता या प्लॉटवर आहे. तर आता आपण एक कार्यक्रम घेतलाच, त्याच्यानंतर आपण हा आता प्लॉट बघितला. तर विजेता ह्या वाहनाचं वैशिष्ट्य असं आहे की ती सगळ्यात लवकर तयार होणारं वाहन आहे. 45 ते 50 दिवसामध्ये. कंपनीकडे कुठले वाहन आहे सध्या? कंपनीकडे आपल्याकडे अष्टगंधा, पितांबर, ऑरेंज मध्ये अष्टगंधा आणि विजेता हे 2 आहेत. अष्टगंधा आहे ते 55 ते 60 दिवसामध्ये चालू होतं. त्याच्या पुढची आपण व्हरायटी दिलेली आहे सुवर्णगंधा, आणि तो सेगमेंट वेगळा झाला. हा आहे तो अर्ली मध्ये येतो. हा 45 ते 50 दिवसामध्ये रोप लागणीनंतर तोडा चालू होतो. आणि त्याच्यानंतर याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की फुल याचं एकदम कॉम्पॅक्ट आहे. आपण बघू शकता किती जरी दाबलं हे फुल तर परत हा या रिशेपला येतं. कॅरेटमध्ये यांनी सांगितलं तसं आपण जर भरलं आणि मार्केटला नेलं, तिथं ओपन केल्यानंतर जसंच तसा हा माल होतो. त्याच्यामुळं ह्याची व्यापाऱ्याकडून मागणी जास्त आहे. तिसरी गोष्ट, ह्याचं वजन इतर वाहनापेक्षा साईजला जरी तेवढं दिसत असलं तर ह्याची गाठ परिपक्व आहे. पूर्ण जी गाठ आहे या गाठीमध्येच वजन आहे. त्याच्यामुळे ह्याचं इतर वाहनापेक्षा वजन पण जास्त भरतं. आणि एवढ्या टेम्परेचरला सुद्धा ह्याचा कलर एकदम अट्रॅक्टिव्ह आहे. उत्पादन जास्त आहे आणि मार्केटला मागणी जास्त आहे. त्यामुळे हे सध्या मार्केटमध्ये लीड करणारं वाहन आहे. याच्या बरोबरच आपलं येलोमध्ये यागना म्हणून आहे, ह्या सेगमेंटमध्ये ते पण अर्ली आहे. 45 ते 50 दिवसामध्ये चालू होतं. आणि त्याच्यामध्ये नवीन एक दिलंय आपण पूर्वा येलो, ते 60 ते 65 दिवसामध्ये चालू होते. उन्हाळ्यामध्ये म्हणजे लागवड हंगाम कसा असतो? उन्हाळ्यामध्ये यांना दर मिळाला. हो,
वर्षभर झेंडू हा केला जातो. बरं. पण काही असे यांच्यासारखे शेतकरी आहेत की सीझन सोडून ऑर सीझनला मेन आपल्याकडे झेंडूचा दसरा, सीझन दिवाळी. दसरा, दिवाळी, पाडवा. पाडवा कमी असतो पण दसरा, दिवाळी मेजर सीझन असते. इतर ह्यांच्यासारखे जे शेतकरी आहेत की बाबा एक्स्ट्रा एफर्ट देऊन करणारे त्यांचेच रेट सापडतात. दिवाळीला दसऱ्याला कमी तर राहतात सरासरीपेक्षा कमी राहतात. जे ऑर सीझनला करतात त्यांचे पैसे चांगले होतात. आता तुम्ही लागवड करताना मल्चिंग पण तुमचं उष्ट बेडवर होतं. हो, कलिंगडच्या फायदा उष्ट झाला? बेडवर फायदा होतोच की. बर. गवत कमी येतंय, खुरपण वाचतंय बर. आणि टेम्परेचरला थोडं त्याच्या मुळ्यावरती टेम्परेचर जात नाही ना झेंडूच्या, हा. त्याच्यामुळं वाढ जास्त होती. उन्हाचा तडाखा बसला असेल की? उन्हाचा तडाखा बसतोच पण मल्चिंग असल्यामुळे फरक आहे. बर. पाणी किती सोडत होतं उन्हामध्ये? पाणी एक पहिल्या सुरुवातीला 1 तास 2 तास बर. आणि परत नंतर जसं मोठं होईल फुलं लागतील तसं 3-4 तास सोडावं लागते पाणी. मालाची विक्री लोकल का बाहेर करता? माल व्यापारी जागेवर येऊन खरेदी करतात बर. आणि बाहेर पण पाठवतो. सुरत पर्यंत जातोय माल. सुरत पर्यंत हो. पेमेंट सगळं मिळतंय पेमेंट का? कॅश भेटते. बर. गाडी भरून दिली की कॅश, काटा वजन जागेलाच काटा पेमेंट आहे. Yes, I will. साहेब नमस्कार. नमस्ते. तुमची ओळख काय? मी नामदेव केंद्रे, हम्म. पंढरपूरला असतो. क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन इंडस ब्रँड या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून. शिवार झेंडूनी फुललंय, विजेताचं वैशिष्ट्य साहेबांनी सांगितलं. आता दुसरे जे व्हरायटी आहे ती उन्हाळ्यामध्ये कशी तग धरणारी का कशी आहे? काय नाही, उन्हाळ्यासाठी आता जे आहे आपलं ऑरेंज मध्ये जे आहे अष्टगंधा आणि विजेता बर. हेच आपण परफॉर्म करतो. कारण शेतकऱ्यांना प्रतिसाद चांगल्या व्हरायटी देतात. हाच विजेताचं कसं असते, विजेता अपडेटेड व्हरायटी आहे. त्याचं प्लस पॉइंट जर सांगायचं म्हणलं तर आज बऱ्याच शेतकऱ्याकडे विजेता लागली. त्याचं वजन असेल, फुलाचा साईज असेल, कॉम्पॅक्टनेस असेल, आर्ली पण असेल, लवकर चालू होणे. शेतकऱ्याला कसं ते लागवड झाल्यानंतर जेवढं लवकर चालू होईल तेवढं शेतकऱ्यासाठी फायद्याचं आहे. त्यासाठी विजेताचं जे आहे परफॉर्मन्स खूप चांगला आहे. यासाठीच आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना पण काही दाखवलं. आणि विशेष करून जे आताचे तापमान बघतोय, तापमान जर 40+40-42 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. कारण तापमानामध्ये बऱ्याच फुलाचा कलर जे आहे म्हणजे डल पडत असते, चेंज होत असते कलर. इथं तशा काही प्रतिक्रिया जाणून आलेल्या नाही. आणि सुरुवातीपासून सेकंड बेडवर असताना सुद्धा या प्लॉट मध्ये खूप चांगले रिझल्ट दिसून आले. रोपं दिल्यानंतर तुम्ही गायडन्स कसं केलंय ना? काय नाही, रोपं दिल्यानंतर काय शेतकऱ्यांना माहिती असते 1 ते 2 ड्रेंचिंग करायची असते. आणि जे लिक्विड खतं जे आहेत जे वाढीसाठी दिलेले असते, वॉटर सोल्युबल लिक्विड खतं, ते शेतकरी बरोबर 4 दिवसानं, 5 दिवसानं, 3 दिवसानं सोडले जातात. आणि जे वरून फवारणीचं जे शेड्यूल आहे, नागाळी असेल, थ्रिप्स असेल, पांढरी माशी असेल आणि करप्यासाठी कांडी करपा असेल, यासाठी आपल्याला फवारण्या करणं गरजेचं आहे. आणि ड्रीप मधून न्यूट्रिशन वगैरे, बाकी सीवीड वगैरे जर दिलं तर अजून म्हणजे या झेंडू सारख्या पिकामध्ये काळोखा जे आहे ते चांगल्या पद्धतीने टिकून राहते. आणि महत्वाची गोष्ट, ह्या टेम्परेचरला पाणी व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे. कारण इतर वेळेस पाण्याचं व्यवस्थापन कमी जास्त झालं तरी चालतं. पाणी आता ऊन वाढतंय, मग सकाळी द्यावं का संध्याकाळी? कसं नाही, पाण्याचं कसं असते, पाणी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी दिलेलं एकदम बेटर राहील. कारण तापमानात जर पाणी दिलं तर झाड ट्रेस मध्ये असते, पाहिजे तसं म्हणजे त्याला पाण्याचा आस्वाद घेऊ शकत नाही झाड असं. बरं, तर बरेच वेळा लोक काय म्हणतात की पाणी संध्याकाळी दिलं तर जरा गारवा राहतो वगैरे, कसं म्हणजे? नाही, पाणी संध्याकाळी दिलं तर स्थिर गतीने जे मुळाच्या कक्षेमध्ये जे पाणी जर असेल तर मुळाच्या कक्षा म्हणजे बेड गरम राहत नाही. तापमान एकदम लो असल्यामुळं जे मुळा जेवढं पाणी शोषण करता येईल तेवढं शोषण करून आपल्या झाडाला पाणी पुरवत असतात. त्यामुळे दुसरे पुढचे 12 तास 24 तासापर्यंत झाडाची जी प्रतिकार शक्ती जी आहे ना खूप चांगल्या पद्धतीने राहते. झेंडू शक्यतो उष्ट बेडवर घ्यावा किंवा घेतल्यानंतर फायदा होता असं म्हणतात वगैरे, मग कसं काय ते? नाही, झेंडू उष्ट्या बेडवर पण येत असते किंवा प्लेन पण लावला तरी येत असते. झेंडूचं कसं असते, झेंडूचं आताची परिस्थिती जर बघितलं तर 3-3.25 फुटापर्यंत ह्या आताच्या परिस्थितीमध्ये हाईट आहे. परंतु याच झेंडूमध्ये हाईट अजून वाढू शकते क्लायमेट कंडिशन जर चेंज असेल तर यामध्ये जर तुम्ही जे म्हणजे माती जर बुडावर जास्तीत जास्त जर लागवड केली तर त्याला ब्रँचेस जे आहे फुटवे अधिक फुटवे भेटत असतात. आणि जर तुम्ही बेडवर जर लागवड केली तर फुटव्याची संख्या जी आहे ती थोडं कमी भेटत असते. त्यामुळं
हाईट मार खात असते. अंतर यांनी सांगितलेलं मग बरोबर आहे. अंतर बरोबर आहे. बरं. अंतर एका एकरमध्ये 6 ते 7 हजारापर्यंत झाडाची संख्या बसवली पाहिजे. आणि या व्हरायटीमध्ये उत्पादन देण्याची क्षमता जी आहे तर प्रति झाड 2 किलो पर्यंत उत्पादन देण्याची क्षमता आहे. सर्वसाधारण 10 ते 12 टनापर्यंत आरामात उत्पादन भेटत असते. चौथा तोडा यांचा 1.5 टनाचा. पुढे वाढत जाईल कसं? हा दुसरा थोडा वाढत चालणार. बरं. 1.5-2 टनापर्यंत. आता हे 1-2-3 तोडे 4 तोडे अजून होतील. त्यानंतर मग थोडस कमी जास्त होत चालेल. परंतु 10 टन प्लस त्यांना प्रति एकर मध्ये ह्या विजेता वाहनापासून उत्पादन चांगल्या पद्धतीने भेटेल. 20 टनाच्या आसपास सगळं झालं माल. हो 20 टनाच्या आसपास होईल. असं 20 टन म्हणूया. हो दर बी चांगला मिळाला. दर पण चांगला मिळेल. बरं म्हणजे परवडलं काय कसं? परवडते की परवडेबल पीक आहे. बर याला खर्च कमी आहे ना. बर. फवारणी वगैरे आपण एक तोडा केला की एकदा फवारतो, परत 2 तोडे होतात. एका फवारणीनंतर 2 तोडे, एकदा औषध सोडलं की 2 तोडे होतात. मग खर्च कमी राहता याला. फवारणी कधी म्हणजे संध्याकाळच्या टायमाला का आमोशा नाही, सकाळी करतो, नाही तर संध्याकाळी करतो. आमुषा पौर्णिमेच काय येत ती पण तसं गणित काही काहीतरी राहते तसं काही नाही. माशी वगैरे तयार होते नाही काय तसं नाही काय. बर. हा असं रेग्युलर मध्येच कधी आपलं तोडायचं झालं की दुसऱ्या दिवशी फवारणी घेतोच आम्ही सकाळी किंवा संध्याकाळी. मग आता उष्टा बेड आहे, अजून परत नवीन पीक घेणार का आता कसं म्हणजे? नाही आता नवीन बेडवर लावणार आहे. बर. त्यांची जी अपुरो येल्लो व्हरायटी आहे का ती लावणार आहे आपण. बर. आणि त्याच्यात दुसरं पीक ककडीचं लावणार, नाझिया ककडी. बर. डबल पीक घेणार आहे. बर. आता बरेच शेतकरी एकच पीक घेतात, असं तुमच्यासारखं प्रयोग डबल टिबलचा करत नाहीत काय? मग नाही कसं होतं, एक पीक घेतलं त्यात नाही काय भेटलं तर परत तो शेतकरी त्या नादी लागत नाही. बर. मग आपल्याला समजा पुढे पावसाळा आहे, पुढे रेट राहिला न राहिला ककडीचं होतील, ककडीचं नाही झालं तर झेंडूचं होतील, असं म्हणजे ह्याच्यामुळं 2 पिकं घ्यायची. हे प्रयोग करत राहणं गरजेचं आहे. प्रयोग नुसतं एका पिकावर बसून चालत नाही. ह्याच्यात. साहेब म्हटलं तर शेतकऱ्यांना काय सांगला, आता नवीन पावसाळा सुरू होईल, लागवडी वाढतील वगैरे, मग काय तुम्ही सल्ला देताय? झेंडूच्या बाबतीत म्हणाल तर इथून पुढे आता सीझनच चालू झाला, दिवाळी आणि दसऱ्यासाठी. आता श्रावणाच्या लागवडी चालू आहेत, त्यानंतर दिवाळी दसऱ्याच्या लागवडी चालू होतील. तर शेतकऱ्यांनी झेंडूचं पीक हे फायदेशीर आहे. इंटरक्रॉपिंगला सुद्धा चालतं आणि सेपरेट असं सुद्धा चालतं. त्यामुळे झेंडूचं पीक हे अवश्य घ्यावं, त्याच्यातून प्रॉफिट हे चांगला होतो. आता तुम्हाला उत्पादन चांगलं आलं, मग अडचण काय भासली हो याच्यामध्ये? अडचण काय नाही बसली आपल्याला. बर. कशाची अडचण बसणार? म्हणजे फवारणीचं झालं किंवा काय कुठली काय नाही करावं, कष्ट केल्याशिवाय तर पैसा भेटत रोगराई वगैरे काय? रोगराईची काय अडचण नाही. फवारण्या ते आमचे मित्र आहेत गणेश शेठ, त्यांच्या दुकानातून औषध आणतो आणि टॉप क्वालिटीची औषध असतात. एकदम 2-4 औषधे एकत्र करून मारतो. असं वेगवेगळी फवारणी नाही. किती एकरी खर्च किती आला तुम्हाला? एकरी खर्च रोपाला जातात एक 20,000 रुपये आणि परत एक 20-30 हजार रुपये खर्च होतो औषधात एकराला. म्हणजे 50-60 हजार रुपये खर्च होतो. खर्च. मग त्यातनं आपल्याला 2-2.5 लाख रुपये 3 लाख रुपये भेटले तर 50-60 हजार गेलं, लेबर एक 50 गेलं तर 2 लाख राहतात. किती महिन्यात? 3 महिन्यात. 3 महिन्यात 2 म्हणजे 2 आणि 2 4 लाख रुपये झाले. 2 एकर 2 एकरात 4 लाख रुपये राहतात. ते उष्ट्या बेडवर. उष्ट्या बेडवर पहिलं आपण त्यात घेतलं. पहिलं कलिंगडचं पीक घेतलेलं आहे उष्ट. मग समाधानी आहात का तुम्ही? समाधानी आहे. आता लागवड वाढवणार का कसं? मग नाही हाही चालूच राहणार, आपला झेंडू कायम चालूच ठेवणार आपण. कसं रुटीन कसं असतं दरवर्षी? रुटीन कसं आता कलिंगड निघलं की आपण लावतो, त्यामुळं आता वरती नवीन बेडवर लावणार आहे आता पिककडे आणि झेंडू. दोन्ही. त्याच्यानंतर दुसरा एक प्लॉट आहे आपला वर, ते आता संपत आलाय, ते बी झेंडूचाच आहे. ती खरबुजाच्या उष्ट्या बेडवर होता, त्याचे एक 2.25 लाख रुपये झाले आपले. आणि ते मोडल्यानंतर अजून तिथं झेंडूच लावायला. किती उत्पन्न होते दरवर्षी तुम्हाला? दरवर्षी होतं सगळं मिळून 17-18 लाख रुपये होते ऊसाचे ही सगळे. त्यात ऊस किती? ऊस आपला 4-4.5 एकर आहे. आणि हे जे फुलशेती? फुलशेती आता चालूला 4.25 एकर आहे. बर. आणि आता लावायची ती 1.25 एकर आहे, म्हणजे 5 एकर होते. ऊसापेक्षा याचं उत्पन्न पुढे जाते की? नाही परवडते की हे. मग ऊसाचे पैसे 18 महिन्याने येतात, त्याला वर्षभर 12-14 महिने सांभाळावं लागतं. ह्याचे पैसे आठवड्याला चालूच राहते, जागेवर चलन चालूच राहते. मोबाईलला SMS. त्यामुळे समाधान येते. समाधानी आहे झेंडू. तर मंडळी आपण पाहिलं जळोली गावातील हे सुनील शिरसाट नावाचा एक तरुण शेतकरी इंडस सीड्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं. गणेश नर्सरीतून रोपं त्या ठिकाणी आणली आणि काही महिन्यामध्ये लाखो रुपयाचं उत्पन्न कमवण्याचं काम सुनील भाऊनी या ठिकाणी केलं.
तरुण शेतकऱ्यांना हे आदर्श असणार आहे सुनील भाऊ त्या ठिकाणी आहे. कारण आमचा आजचा तरुण नोकरीच्या मागे पळतोय, 8 तासाच्या नोकरीसाठी राबतोय, 10-15 हजार कमवतोय आणि कालांतराने नैराश्य अवस्थेमध्ये जातोय. आणि या सगळ्या तरुणांना एक चांगला सल्ला सुनील भाऊनी या ठिकाणी दिलाय. शेतामध्ये सातत्य, शेतामध्ये जिद्द आणि शेतीमध्ये संयमी भूमिका तुम्ही जर शेती केली तर तुम्ही असं भगवं सोनं शेतामध्ये कमवू शकता. आणि असं भगवं सोनं कमवून दाखवण्याचं काम सुनील शिरसाट नावाच्या तरुण शेतकऱ्यांनी या ठिकाणी केले. मंडळी, शेती परवडते, त्या शेतीला तुम्ही माया लावा, त्या शेतीमध्ये घाम गाळा, संयम ठेवा. शेती 100% नव्हे तर 1001% परवडते. आणि अशी परवडणारी शेती पंढरपूर तालुक्यातील जळोली गावातील सुनील शिरसाट आणि त्यांचे काही मित्र कंपनी या ठिकाणी करताय. त्यामुळे जळोली गावातील हे तरुण शेतकरी पंढरपूर तालुक्यासाठी नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी आदर्श शेतकरी म्हणून पुढे त्या ठिकाणी येत आहे. कारण मंडळी, हे तरुण शेतकरी अवघ्या काही महिन्यामध्ये लाखो रुपये कमवण्याचं काम करताय. आमचा नोकरदार एवढे लाखो रुपये अवघ्या काही महिन्यामध्ये नोकरीच्या माध्यमातून मिळवू शकत नाही. पण त्या नोकरदारापेक्षा 4 पावलं नव्हे 10 पावलं पुढे जाण्याची किमया आमचे तरुण शेतकरी या ठिकाणी करताय. मंडळी, शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ, अशाच नवनवीन यशोगाथा आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून वास्तव असताना यशोगाथा आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद.